दानशूरपणा, दिलदारपणा हा माणसामध्ये असला पाहिजे। यासाठी व्यक्ती खूप श्रीमंत असली पाहिजे असं नाही, तो भाव मनामध्ये असला की झालं। दुसऱ्यांना मदत करण्याची इच्छा असली पाहिजे। दुसऱ्यांना अडचणीत बघून आपण त्यांना मदत करू शकतो का हा विचार मनात आला पाहिजे आणि त्याप्रमाणे कृती केली की हा दिलदारपणा आपोआप दिसून येतो। नमस्कार, मी चंचला बिले आज तुम्हाला याच संदर्भातली एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे। एक खूप मोठी व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी विमानतळावर गेलेली असते। ती विमानात चढण्याच्या तयारीतच असते, तिची लगबग चाललेली असते की आता आपण विमानात चढणार। बाजूलाच तिकीट खिडकी असते। तेव्हा अचानक एक मनुष्य धावत तिथे येतो आणि तिकीट खिडकीपाशी उभा राहून तिकिटाची मागणी करू लागतो। पण त्याला ते तिकीट मिळू शकत नव्हते, कारण तिकीट जी होती त्या ठिकाणी अमुक एका ठिकाणी जाण्यासाठी जी तिकीट होती ती सगळी तिकीट विकली गेलेली होती। त्यामुळे तो काउंटरवरचा मनुष्य त्याला तिकीट देऊ शकत नव्हता। हा जो मनुष्य ज्याला तिकीट हवा होतं तो माणूस अतिशय रिक्वेस्ट करून त्याला पुन्हा पुन्हा सांगत होता की कृपया तुम्ही मला एक तरी तिकीट द्या, कारण माझ्या आईला मला भेटायला जाणं खूप महत्त्वाचं आहे, इमर्जन्सी आहे, त्यामुळे मला एक तरी तिकीट तुम्ही द्या। पण तिकीट उपलब्ध नव्हतं, त्यामुळे तो काहीच करू शकत नव्हता। तिकीट काउंटरवाला त्याला पुन्हा पुन्हा सांगत होता की मी तुला तिकीट देऊ शकत नाही, कारण तिकीट उपलब्धच नाहीये, सगळी तिकीट विकली गेलेली आहेत। हा जो सगळा प्रसंग त्या तिकीट काउंटर जवळ घडत होता, तो सगळा प्रसंग ती मोठी व्यक्ती उभी राहून पाहत होती। तिच्या मनात काय आले काय माहित नाही, पण ती सरळ त्या तिकीट काउंटर जवळ ती व्यक्ती गेली आणि त्या तिकीट विक्रेत्याला ती म्हणाली की माझं जे तिकीट आहे ते तिकीट तुम्ही या माणसाला द्या आणि या माणसाला जिथे जायचंय तिथे जाऊ दे। तो तिकीट काउंटरवाला खूप आश्चर्यचकित झाला की अरे, ही एवढी मोठी व्यक्ती आहे, ही एवढी मोठी व्यक्तीचा क्षण इतका महत्त्वाचा आहे, त्याला जाणं इतकं महत्त्वाचं आहे, असं असताना सुद्धा हा आपलं तिकीट या सर्वसामान्य माणसाला का देतो आहे, असा त्याच्या मनामध्ये विचार आला। आणि तो त्या मोठ्या मनुष्याला, तिकीट विक्रेता जो आहे तो मोठ्या मनुष्याला म्हणाला की सर, तुम्हाला जाणं इतकं महत्त्वाचं असतानाही तुम्ही तुमचं तिकीट या माणसाला कसं देऊ शकता? त्यावर त्या मोठ्या व्यक्तीने उत्तर दिले की मी एक साधा मनुष्य आहे, जरी मी मोठ्या पदावर असलो तरी सुद्धा मी एक साधा मनुष्य आहे, पण ज्याला तिकीट हवं आहे तो एका आईचा मुलगा आहे आणि त्याच्या आईला त्याला भेटायला जाणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचं महत्त्व मी ओळखतो, म्हणूनच माझं हे तिकीट तुम्ही त्याला द्या। आणि तो मनुष्य आपलं तिकीट त्या माणसाला देऊन टाकतो। या कथेतून आपण काय शिकलो? तर माणुसकी ही प्रत्येकाने जपली पाहिजे। दुसऱ्यांची गरज किती मोठी आहे ही ओळखता आली पाहिजे आणि त्याप्रमाणे मदत केली पाहिजे। आपण शिकलो की त्या एका सर्वसामान्य व्यक्तीचं आपल्या आईवर किती प्रेम आहे, आपल्या आईविषयी त्याला किती आदर आहे, त्या आईला भेटायला जाण्यासाठी तो किती तडफडतो आहे, हे सगळं या गोष्टीतून आपण शिकलो। आणि हेच प्रेम त्या मोठ्या व्यक्तीने मान्य केलं आणि स्वीकारलं आणि आपलं तिकीट त्या माणसाला दिलं। त्याची गरज त्या मोठ्या व्यक्तीने ओळखली आणि म्हणूनच तो आपलं तिकीट त्या माणसाला त्याने देऊ केलं। आणि हीच जी व्यक्ती आहे ना, मोठी व्यक्ती, ही पुढे त्या देशाची राष्ट्राध्यक्ष बनली। लोकांनी खूप प्रेम या व्यक्तीला दिलं। तर आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। शेवटच्या 2 ओळी फक्त तुमच्यासाठी। प्रत्येकात आहे काहीतरी खास, म्हणूनच जगण्याची आहे आस, म्हणूनच जगण्याची असावी आस। धन्यवाद।